नमस्कार मित्र-मैत्रिणी. आतापर्यंत आपण 2 व्हिडिओ बघितले. आजचा हा तिसरा व्हिडिओ आपला. तो तुमच्या पर्सनॅलिटी बद्दल आहे, की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करता. ज्योतिषानुसार तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी बघणार, त्याच्याकरता काय उपाय करायचे, कुठलं शिक्षण घ्यायचं, हे आपण सगळं आजच्या व्हिडिओत पाहूया. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधहो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. प्रत्येक दगडात माणिक नसतात, प्रत्येक हत्तीच्या कंठात मोती नसतात, तसेच प्रत्येक चंदन वनात चंदनाचे वृक्ष नसतात आणि प्रत्येक ग्रुपमध्ये साधू नसतात. म्हणजे काय की सगळ्यांमध्ये सगळेच गुणधर्म नसतात हो. प्रत्येकाचे गुणधर्म हे त्यांच्या स्पेशालिटीसह असतात. म्हणूनच प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. आता पर्सनॅलिटीचा अर्थ काय? गोरं असणं, सुंदर असणं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी छान आहे असं समजलं जातं का? नाही. पर्सनॅलिटीचा अर्थ सुंदरता पण नाही. व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण वागणूक. कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याचे अस्तित्व असतं. जेव्हा व्यक्ती समूहात तुम्ही तुमच्या कार्याने प्रसिद्ध होता, पॉझिटिव्ह होता, तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. त्याला सुंदर व्यक्तिमत्व. एखादी काळी बाई पण खूप सुंदर बोलते आणि खूप हुशार असते. त्यामुळे पर्सनॅलिटी म्हणजे सुंदरता असं समजू नका. व्यक्तिगत व्यक्तिमत्व हा ना एक मोठा व्यापक शब्द आहे. संपूर्ण वागणूक म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं. जेव्हा व्यक्ती समूहाला, एका विशिष्ट समूहाला, मोठ्या समूहाला त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित करते, त्याला म्हणतात व्यक्तिमत्व. जसं राजकारणातला एखादा व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी सुरेख भाषण द्यायचे, ते स्टेजवर उभे राहिले की पिन ड्रॉप सायलेंट व्हायचं. याला काय म्हणतात? व्यक्तिमत्वाचा प्रभाव. पण 90% लोक सुंदरतेलाच व्यक्तिमत्व म्हणतात. पण शारीरिक एष्टी, तुमचं सुंदरता, तुमची वागणूक, तुमचं चालणं बोलणं, तुमचं तुमच्या विषयात असलेलं ज्ञान, हे सगळं व्यक्तिमत्व विकासात येतं. आता ग्रहानुसार जर आपण व्यक्तिमत्व विकासाची व्याख्या केली तर ती एकत्रित आपल्याला व्याख्या करता येत नाही. ती व्याख्या कशी असते? ग्रहानुसार वेगवेगळी असते. एखादा व्यक्ती धाडसी असतो म्हणजे त्याचा मंगळ पॉवरफुल आहे. एखादा व्यक्ती अतिबुद्धिमान असतो त्यामुळे त्याचा बुध चांगला आहे. आणि काही ग्रह हे तुम्हाला कॉन्फिडन्स देणारे असतात. रवी, मंगळ, राहू, बुध आणि गुरु हे कार्यक्षमता देणारे, आत्मविश्वास देणारे ग्रह आहे. राहू, मंगळ, रवी, गुरु क्षमता देतात, स्टॅमिना देतात. बौद्धिक कार्यक्षमता देणारे गुरु, बुध, रवी, हर्षद. आणि व्यापारी ग्रहांमध्ये शनी येतो बरं का. शनी, बुध, शुक्र आणि केतू हे व्यापारी ग्रह. अभिव्यक्ती व्यक्त करणारे ग्रह शुक्र, चंद्र आणि नेपच्यून. आता बघा, आपण इतके प्रकार व्यक्तिमत्व विकासाचे पाहिले, पण यातले आयटी सेक्टरला काही वेगळे ग्रह लागतात. शिक्षक करणाऱ्या व्यक्तिमत्वाला वेगळे ग्रह लागतात. तर कामगाराचे वेगळे ग्रह असतात, तर कोर्टात जाणाऱ्या व्यक्तीचे ग्रह वेगळे असतात. मग तुमचे ग्रह कुठे पडले, काय पडले, त्यानुसार तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घ्यायची आहे. आणि किंवा तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्वाची ओळख सुद्धा तुम्हाला यातून करता येईल. आणि ही ओळख केल्यानंतरच तुम्ही त्या ग्रहानुसार मुलांना शिक्षण देऊ शकता आणि त्याच्या व्यक्तिमत्वात, तुमच्या पर्सनॅलिटीत बदल घडू शकतात. या दशा महादशा पण त्या ग्रहांच्या आपल्याला बघाव्या. भावनेची अभिव्यक्ती म्हणजे चतुर्थ भाव. आता तुम्ही म्हणाल भावनेची अभिव्यक्ती कशी? हो, हे आईचं स्थान आहे, म्हणजे जवळपास स्त्रियांचं स्थान आहे. मग याच्यात अभिव्यक्ती कशी येईल व्यक्तीची? की त्यात वेगळ्या प्रकारे भावनेशी आणि जनसंपर्कात जेव्हा तुम्ही येता तेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीची तुमची भेट होते आणि त्यांच्यासोबत तुमचं कसं जमतं हे तुम्हाला बघावं लागतं.
पंचम स्थानात शिक्षण, खेळ, साहित्य, कला, टीव्ही, मीडिया आणि वर्तमानपत्रे यांचा समावेश होतो. नोकरी, व्यक्तिगत व्यवसाय व्यक्तिगत मिळणारे सपोर्ट आणि कर्ज हा 6व्या स्थानात येतो. व्यवसाय, व्यापार, पार्टनरशिप हे 7व्या भावात येते. तर शेअर मार्केट आणि कॉमन सेन्स हे पहा, तृतीय स्थान ही नैसर्गिक बुद्धी आहे, ती आहे टिपिकल बुद्धी आहे. पण जो प्रसंगावधान आणि कॉमन सेन्स तुम्हाला वापरावा लागतो तो अष्टम भावात येतो. त्यामुळे तुमचा अष्टम भाव चांगला असेल तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला फायदा मिळतो आणि तुमच्या कॉमन सेन्सचा तुम्हाला फायदा. नवम भावामध्ये उच्च शिक्षण, दूरचे प्रवास, धर्माचा सपोर्ट आणि वैचारिक प्रगल्भता आहे. कारण हे गुरुचं स्थान आहे बरं का, भाग्यस्थान आहे, गुरुचं स्थान आहे. हे गुरुचं स्थान असल्यामुळे 1, 5, 9चा संगम इथे येतो आणि हा तुमच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतो. आता कर्मस्थान म्हणजे दशम स्थान, कर्तृत्व, यश आणि राजकारण याचा हा भाव आहे. आयस्थान म्हणजे तिथे मित्र, मोठा भाऊ, वडीलधारी मंडळी, मोठी बहीण यांचा आपण इथून विचार करतो. आणि 12व्या भावातनं व्यय, परदेश गमन, विदेशात प्रसिद्ध. जुन्या काळी काय ना, व्यय भावाला बिलकुल भाव नव्हता की तो खर्चाचा भाव आहे किंवा तुमचं जवळचं व्यय त्यात होणार असं समजायचं. आता तुम्ही विदेशात जाताय, 12 भाव विदेश भावाचा आहे. मग विदेशात जाता तर तुमच्याजवळ पैसा असल्याशिवाय जाणार आहे का? म्हणजे तुमच्याजवळ पैसा आहे तेव्हाच तुम्ही जाणार. आणि बाहेर विदेशात जायचं म्हणजे तेवढे पैसे आपण जमा करणार. म्हणजे हाही एक प्रकारचा विदेशात जाऊन पैसे कमवण्याकरता हा पण एक धनयोग इथे निर्माण होतो बरं का. त्यामुळे विदेशात जाणारी आजकालची संख्या खूप आहे. त्यामुळे जेव्हा 12व्या भावाचा पण याच्यात आपल्याला विचार करायला पाहिजे. मग आता विकासाच्या दृष्टीने आपण भाव पाहिले, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं भाव पाहिले. या सगळ्या भावांचा या दृष्टिकोनातनं अभ्यास करून तुम्ही तुमच्या मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये मदत घेऊ शकता. आता विकास जेव्हा करायचा आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जेव्हा करायची, तर त्याचे प्रमुख 2 भाग आहेत. वय 1 ते 15, लहानपण असतं, पूर्ण वडिलांच्या हाताखाली, अधिकाराखाली आपण राहतो. वडिलांची सांपत्तिक स्थिती जशी असते तसं आपण राहतो, त्यानुसार शिक्षण घेतो. त्यामुळे आपण काय घ्यावं याचा याच्यात संबंध येत नाही. त्यामुळे नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि सर्वसाधारणता व आई वडिलांच्या गायडन्स नुसार आपण वय 1 ते 15 चालतो. पण वय 16 नंतर मात्र तुमची बौद्धिक क्षमता वाढते. वय 16 नंतर बौद्धिक क्षमता वाढते, स्वतंत्र विचारसरणी येते, निर्णय क्षमता येतो, आपल्या कार्यशक्तीचा कस लागतो आणि अभ्यासात किंवा आपल्या व्यक्तिमत्व विकासात काय बदल घडावा, काय आवडी-निवडी जोपासाव्या हे आपल्याला कळत जात. मग आता याचा सर्वसाधारण आपण अभ्यास केला तर लग्नी शुक्र आणि चंद्र असेल तर तुम्ही मीडिया, टीव्ही, नाट्य, कला, होस्ट होणे इत्यादी गोष्टी करू शकता किंवा मुलांना त्याचं प्रशिक्षण देऊ शकता. द्वितीय भावात बुध, रवी, चंद्र असेल तर वक्तृत्व उत्पन्न होतो. दुसरं स्थान वाचास्थान आहे. हो, वाचास्थानात जर पॉवरफुल ग्रह असेल तर तुम्ही चांगले वक्तृत्व होतात, समुपदेशक होऊ शकतात, नाट्य आणि कला क्षेत्रात जाऊ शकतात. तृतीय स्थान अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्याला वाटतं काय तृतीय स्थान आहे, पण खूप महत्वाचं स्थान आहे, कारण याला आपण पराक्रम स्थान मिळतो. आता पराक्रम तुम्ही कोणत्या स्थानी आणि कुठे गाजवायचा याला त्यातले ग्रह महत्वाचे. त्यात बुध असेल तर विदेशात प्रसिद्धी मिळते. द्वादशेत जर द्वितीयात असेल तर तुम्हाला विदेशात प्रसिद्धी मिळते. मिथुन आणि कन्या जर असेल तर लिखाणात अप्रतिम लिखाण होतो आणि प्रसिद्धी मिळते. आणि हाच जर याच ठिकाणी जर पापग्रह असतील, राहू जरी असेल तरी शत्रूचा नायनाट होतो. पण चंद्र असेल तर रसिक असतो खूप आणि शुक्र असेल तर
कदाचित व्यसन लागण्याची संधी अधिक असते. आता चौथा भाव आपण घेतला की तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये चौथ्या भावाचा काय आहे. आता जे शेती करतात, गुरढोरं पाळतात बरं का, त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये जर चांगले ग्रह असले, सपोर्टिव्ह असले, तर त्यांना जनसंपर्क पण चांगला जमतो, ट्रेनिंग चांगलं देता येतं, प्रशिक्षण चांगलं घेता येतं. या व्यतिरिक्त अभिव्यक्ती बोलण्याची तऱ्हा खूप छान येते. त्यामुळे चतुर्थ स्थानात जर शनी असेल तर तुम्हाला खूप वाहनं मिळतात. या वाहनाच्या दृष्टिकोनातनं तुमचं ज्ञान मग जास्त असायला हवं. अशा प्रकारे ह्या व्यक्तिमत्व विकासात कुठले ग्रह कुठे आहे आणि त्यानुसार मी माझी पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची याचा विचार प्रत्येक जण करू शकतो. आता पंचम भावात मंगळ आहे, तर खेळ आहे, साहित्य आहे, लिखाण आहे, कला आहे, मीडिया आहे. आवडीनुसार आपल्याला तिथे कोणता ग्रह आहे त्यानुसार आपल्याला आपली डेव्हलपमेंट करता येते. षष्ठ स्थानामध्ये आता 6व्या स्थानावरतून आपण नौकर, आपल्या आजोळ बरं का, मामाचं घर इत्यादी पाहतो. त्यांच्याशी रिलेशन आपल्याला पाहता येतात. आणि भरती केंद्र, नोकरी करणे किंवा आपण म्हणतो ना नोकरी करण्याकरता एक एजन्सी काढणे वगैरे असे ग्रह करू शकतात. आणि बुध म्हणजे आता तिथे समजा बुध आला तर तुम्हाला बोलण्याची स्किल येते, वागण्याची स्किल येते, समोरच्याला प्रभावित करण्याची स्किल येते. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा एक ट्रेनिंग घेऊ शकता. आता 7व्या स्थानात, सप्तम स्थानामध्ये आपण पॉलिटेक्निक्स, ITI, कॉम्प्युटर पार्टनरशिप इत्यादी ग्रहाचे व्यवसाय त्यात करू शकतो आणि त्यानुसार आपलं शिक्षण घेऊ शकतो. आणि म्हणजे मी वेगळं शिकतोय, मी वेगळ्या जागी नोकरी करतोय, पण मी हा चार्ट पाहिला, याचा अभ्यास केला आणि मी वेगळं ट्रेनिंग घेतलं. समजा आता मी सप्तमात विचार केला आणि त्यानुसार ट्रेनिंग घेतलं तर मला माझ्या व्यवसायात मला दुसरा लाभ होऊ शकतो. आता अष्टम स्थान इथे शेअर मार्केट आहे. अष्टम स्थानामध्ये शेअर मार्केट आहे आणि शेअर मार्केटमध्ये प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, पेन्शन केसेस या सगळ्यांचा अभ्यास आपण तिथे करू शकतो किंवा त्या विषयाचं ट्रेनिंग घेऊन आपण आपली पर्सनॅलिटी, आपला व्यवसाय डेव्हलप करू शकतो. आता 9वं स्थान, 9वं स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणतो बघा. ह्यात उच्च शिक्षण, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न किंवा लोकांना विदेशात पाठवण्याकरता एखादी एजन्सी, कंपनी काम करू शकता, विदेशी कंपनीत काम करू शकता आणि त्याच्याकरता तसं ट्रेनिंग घेऊ शकता, शिक्षण घेऊ शकता किंवा स्वतःला तसं डेव्हलप करू शकता. नुसतं सुंदर असून तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल असं शक्य नसतं. नुसतं सुंदरता ही काही तुम्हाला यशस्वीतेकडे नेत नाही. त्यासोबत तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कार्य, त्यासोबतच माझं असलेलं त्याविषयीचं ज्ञान. तुमच्या जवळ ज्ञानच नाहीये आणि तुम्ही सुंदर आहे म्हणून मॉडेलिंग मध्ये शिकल्या आणि तिथे फसल्या तर त्याला काही इलाज नाही. ती तुमच्या पर्सनॅलिटीचा ऱ्हास आहे, पर्सनॅलिटी डॅमेज होणार. आता 10व्या स्थानात रवी, शनी, शुक्र, बुध असेल तर राजकारणात उतरावे, एखाद्या पक्षांतर्गत काम करावे, सेक्रेटरी कार्यालयात पण तुम्हाला काम मिळू शकतो. एखादं स्थान म्हणजे यशाचं स्थान. सर कोणताही ग्रह असो तुम्हाला यश देतो, पण कोणताही ग्रह यश देतो म्हणून मी कोणताही व्यवसाय निवडावा किंवा कोणत्याही दृष्टीने वागलं तरी मला लोक चांगलेच म्हणतील असं होऊ शकत नाही. त्यामुळे एकादश स्थानाकरता सुद्धा तुम्हाला तिथे व्यवस्थित काम करावं लागतं. आता 12वा भाव, मी सांगितलंच तुम्हाला 12वा भाव म्हणजे व्ययस्थान, पण आजकाल 12व्या भावाला खूप महत्व आलंय. कारण हे आहे 12व्या भावामध्ये विदेश यात्रा, विदेश गमन, विदेशातून आयात निर्यात करणे अशा अनेक वस्तू असल्यामुळे आता 12वा भाव हा अशुभ राहिलेला नाही. पण तरी पण त्या भागातही आपण काम करताना ग्रह पाहून त्यानुसार आपले व्यवसाय, आपलं कार्यक्षेत्र निवडावं.
माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की न्यू जनरेशनला मार्गदर्शनची खूप गरज आहे. जर तुम्ही व्यवस्थित स्वतःला डेव्हलप करायचं झालं तर तुम्हाला अशा ग्रहांच्या मार्गदर्शनासोबतच समुपदेशनाची पण खूप अति गरज आहे. त्यामुळे समुपदेशनही घ्यायला हवं. प्रत्येकाला ना आपली कपॅसिटी कळायला हवी की माझी कपॅसिटी एवढी आहे. या कपॅसिटीच्या बाहेर जर मला जायचं असेल तर मला वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट कोर्सेस चालू करावे लागतील आणि त्याकरता तसा अभ्यास करावा लागेल. एक छोटस आपण धीरूभाई अंबानीचं उदाहरण घेऊया. धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28/12/1932 ला झाला, संध्याकाळी 6:37 औरंगाबाद. या व्यक्तीचं धनु लग्न आहे. लग्नामध्ये रविचंद्र आहे बरं का. द्वितीय स्थानात मकर रास आहे आणि शनी आहे. सगृही शनी, मकरेचा शनी. 11व्या स्थानात म्हणजे तृतीय स्थानात राहू आहे आणि 12व्या स्थानात बुध आणि शुक्र आहे आणि दशम स्थानात गुरु आहे. आता तुम्हाला सांगते या व्यक्तीच्या पत्रिकेत किती योग झालेले आहेत. महाभाग्य योग भाग्येश लग्नात आहे. अमला योग द्वितीय आणि द्वादशे चंद्राच्या आजूबाजूला ग्रह आहेत आणि शुक्र द्वादशात आहे. म्हणजे खूप खर्च करावा लागतो पण धनाचा कमी होत नाही. लक्झरी लाईफ त्यांच्या आयुष्यात येतो. अशा प्रकारे काय की ग्रहानुसार तुमचं व्यक्तिमत्व आहे. धीरूभाई अंबानी पण काही जन्मताच खूप श्रीमंत होते किंवा यशस्वी होते किंवा त्यांची पर्सनॅलिटी खूप छान होती, ते खूप सुंदर होते असं दिसत. पर्सनॅलिटीचा प्रभाव पडतो पण तो 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता. जेव्हा तुमची बुद्धिमत्ता जगासमोर येते तेव्हाच तुम्ही यशस्वी होता आणि मग तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणून मी नेहमी म्हणते की स्वतःचा विकास स्वतः करा, इतरांवर डिपेंड राहू नका. स्वतःतले गुणधर्म स्वतः ओळखा आणि त्या गुणधर्माला खत पाणी द्या आणि स्वतः यशस्वी व्हा. स्वतःची पर्सनॅलिटी सुंदर करा की तुम्ही जिथे गेले तिथे तुमच्या पर्सनॅलिटीचा प्रभाव पडला पाहिजे. आणि ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून आपण कसा पाहावा हे आज मी तुम्हाला सांगितलं. एवढं सांगून मी माझे 2 शब्द